हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 4. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयो विन्दते फलम्. आता पुढचा श्लोक क्रमांक 5. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. बालबुद्धी असलेले सांख्य आणि योग यामध्ये भेद करतात. विद्वान असा भेद करत नाही, कारण यापैकी उत्तम प्रकारे एकात जरी स्थित झाले तरी दोन्हीपासून होणारा परिणाम सारखाच साध्य होतो. सांख्याद्वारे जे प्राप्त होते तेच योगाद्वारेही मिळते. सांख्य आणि योग हे एकच आहेत असे ज्याला उमजले त्यानेच ती तत्वे योग्य प्रकारे जाणली आहेत. भगवंत श्री बालबुद्धी असे म्हणत आहेत. बालबुद्धी म्हणजे लहान मुलांची अद्याप विकसित न झालेली बुद्धी. लहान मुलांना आकलन झालेले नसते. आपण काय करत आहोत, का करत आहोत, असेच का करत आहोत वगैरे प्रश्न त्यांच्या पुढे नसतो. मोठी माणसे सांगतात आणि त्याप्रमाणे लहान मुले वागतात. म्हणजेच त्यांची स्वतंत्र बुद्धी विकसित झालेली नसते. ते अजाण असतात. लहानपणी मुलांना त्यांचे आई वडील सांगतात की आपण अमुक धर्माचे आहोत, या धर्माची अमुक तत्वे आहेत, ती आचरणात आणण्याचा अमुक मार्ग आहे. संपले. ती मुले आयुष्यभर ती तत्वे जीवापाड जपत जगत असतात. पुढे त्यांना स्वतंत्र विचारसरणी आली तरी धर्माचे जे बाळकडू पाजलेले असते ते त्यांच्या रक्तात भिनलेले असते. त्यावर विचार करण्याच्याही पलीकडे ते गेलेले असतात. मूलतः धर्म म्हणजे काय याचा विचार त्यांना कधीही शिवत नाही, परंतु ते आचरण मात्र करत असतात. अशा प्रकारे लहान मुलांप्रमाणे बाबा वाक्यम प्रमाणम मानून जे सांख्य आणि योग याबद्दल स्वतंत्र विचार करत नाहीत ते सांख्य आणि योग यांना वेगळे मानतात. परंतु जे यावर विचार करतात आणि या दोहोंना जाणून घेतात त्यांना आकलन होते की सांख्य आणि योग ही आचरणाचे दृष्टीने निराळी आचरणाच्या दृष्टीने निराळी असली तरी त्यांचा अंतिम परिणाम एकच आहे. हे जाणणाऱ्यांना येथे विद्वान असे संबोधले आहे, कारण विद्वान त्यांच्या बुद्धीने जाणून घेतात. त्याचे स्वतः आचरण करून ती समजून घेतात. त्यामुळे त्यांना त्याची अनुभूती येते आणि स्वानुभव हे सत्य ज्ञान असते. येथे भगवंत श्रींनी सांख्ययोग, ज्ञानयोग आणि कर्मसन्यास योग हे समानार्थी शब्द वापरलेले आहेत. सांख्य म्हणजे संख्या, अंक, आकडे म्हणजे गणित, आणि गणित म्हणजे शास्त्र आलेच. तेव्हा सांख्य हे ज्ञान आहे, तत्व आहे. कर्म म्हणजे प्रत्यक्ष काम करणे, तेव्हा कर्म म्हणजे आचरण आहे. ही मोठी मौजेची गोष्ट आहे की तत्व आणि आचरण हे दोन्ही समानच आहेत असे भगवंत श्री म्हणत आहेत. याचे कारण असे की या दोन्हीही मार्गाने शेवटी आत्मप्राप्ती होते. या दोन्हीपैकी कोणताही एक मार्ग शेवटी आत्मप्राप्तीलाच जाऊन मिळतो. म्हणून येथे भगवंत श्रींनी सांख्य आणि योग हे एकच आहेत असे ज्याला उमजले त्यानेच ती तत्वे योग्य प्रकारे जाणली आहेत असे म्हटले आहे. हे कसे घडते ते पाहूया.
जेव्हा सांख्य म्हणजे तत्व समजते तेव्हा कर्माच्या फलाचा फोलपणा उमजतो. कर्माचे फळ हे देहादी इंद्रिय जगवण्यासाठी असते आणि कर्म हे आत्मसमाधानासाठी असते, हे ज्ञान होते. तेव्हा जर आपण केवळ देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी कर्म केले, देहाला आणि इंद्रियांना सौख्य वाटेल असे कर्म केले, तर आपल्याला आत्मसमाधान मिळणार नाही. तसेच देहादी इंद्रियांना अवास्तव महत्त्व दिल्यामुळे ती सदा सर्वदा कर्मफलाचीच इच्छा धरून आपल्याला कामाला जुंपतील. कारण फळ कितीही मिळाले तरी देहादी इंद्रियांची तृप्ती कधीही होत नाही. अशा कर्मप्रवृत्तीमुळे भोग निर्माण होतात. जेव्हा सांख्यज्ञान होते तेव्हा आपण कर्म करतो, परंतु ते फळाच्या आशेने न करता ज्या योगे आत्मसमाधान मिळेल असेच कर्म करतो. या योगे आपोआपच कर्मयोगाचे आचरण केले जाते. अशा वेळी अर्थातच कर्माचे फळ हे मिळतेच. त्यामुळे आपला चरितार्थ चालतो आणि त्याचबरोबर आत्मसमाधानही मिळते. कर्मयोगात कर्म निष्कामपणे केले जाते. येथे कर्म कर्मासाठी केले जाते. फळ हे गौण असते. कर्म करताना ते मन लावून किंवा मन अमन होऊन किंवा मन विसरून केले जाते. त्यामुळे ते विकर्म होते. रिपू निष्प्रभ होतात. त्यामुळे भोग निर्माण होत नाहीत. यथा कालावधी विकर्मात अकर्म दशा प्राप्त होते आणि आत्मसमाधान मिळते. कारण या योगे आपोआपच सांख्य तत्व आचरले जाते. या योगे आपोआपच सांख्य तत्व आचरिले जाते. प्रभूचे कर्म प्रभूसाठी केले जाते. जे मिळेल त्यात मोठ्या समाधानाने चरितार्थ चालवला जातो. कारण अशा कर्मयोगाचे जे काही फळ मिळते तो प्रभू प्रसाद असतो. त्याच्या सेवनात परमानंद असतो. अशा प्रकारे सांख्ययोग आणि कर्मयोग यापैकी उत्तम प्रकारे एकाच जरी स्थित झाले तरी दोन्हीपासून होणारा परिणाम सारखाच साध्य होतो. दोन्हीपासून देहादी इंद्रियांचा व्यवहार चालू राहतो आणि आत्मप्राप्तीही होते. कर्मयोगात देहादी इंद्रिय कर्मात व्यग्र असताना आपण प्रभुसेवेत रत असतो. सांख्ययोगात देहादी इंद्रिय कर्मात व्यग्र असताना आपण त्यापासून विलग राहून प्रभुसेवा करत असतो. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. संन्यासी काहीही न करता सर्व काही करतो. योगी सर्व काही करून काहीही न केल्यासारखा अलिप्त असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूर्य. सूर्य योगी आणि संन्यासी दोन्हीही आहे. म्हटले तर सूर्य पृथ्वीवरील कारभार चालवतो आणि म्हटले तर तो केवळ उगवतो आणि पृथ्वीवर कारभार सुरू होतो. भगवंत श्री कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्हीही मार्ग सांगत आहेत. कर्मसन्यास हा अंतस्मार्ग आहे. कर्मयोग हा बहिर्मार्ग आहे. जसा साधकाचा स्वभाव असेल त्याप्रमाणे त्याने मार्ग निवडायचा आहे आणि आचरणात आणायचा आहे. हरिओम.